माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री रामदास स्वामींचे मनाचे श्लोक व भावार्थ अभिवाचन करत आहोत. तुम्ही सुद्धा 5 श्लोक बोला, लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. श्लोक 61 ते 65. श्री गणेशाय नमः. श्री समर्थाय नमः. श्री रामचंद्राय नमः. वाद सोडून भगवंताची भक्ती करावी. उभा कल्पवृक्षातळी धूक वाहे, तया अंतरी सर्वदा तेची आहे. जनी सज्जनी वाद हा वाढवावा, पुढे मागुता शोक जीवी धरावा. समजा एखादा माणूस कल्पवृक्षाच्या छायेत उभा, तेथे त्याने मनात दुःखाचा संकल्प केला तर त्याला जन्मभर दुःखच भोगावे लागेल. त्याचप्रमाणे एखादा माणूस संतापाशी गेला आणि व्यर्थ चर्चा करू लागला तर त्यास नंतर जीवनामध्ये दुःखच भोगावे लागेल. संत कल्पवृक्षासारखा असतो. ज्या हेतूने आपण त्यांच्याकडे जातो त्या हेतूला अनुसरून आपल्यावर त्याचा परिणाम घडतो. खरे म्हणजे संताकडून भगवंताच्या अनुसंधानाची युक्ती शिकायची असते. त्याऐवजी त्यांच्याशी निरर्थक वाद घातला तर वादाचा निकाल लागत नाही, पण आपल्या जीवनातील दुःख काही नाहीसे होत नाही. निज ध्यास तो सर्व तुटून गेला, बळे अंतरी शोक संताप ठेला. सुखानंद आनंद भेदी बुडाला, मनी निश्चय सर्व खेदी उडाला. माणसाचे रूपानुसंधान क्षीण होऊन त्यात खंड पडतो. वादाच्या नादी लागल्याने त्यास पूर्ण खंड पडला की दुःख, अशांतता जबरीने मनात प्रवेश करून तेथे स्थिर होतात. शिवाय मतभेद होऊन माझे तुझे झाल्याने मनाचे समाधान साप लोपते आणि मनाचे समाधान लोपल्याने भगवंताच्या अस्तित्वाची श्रद्धा पूर्णपणे उडून जाते. श्री समर्थ वाद संवाद यामध्ये फरक करतात. दोन्हीमध्ये युक्तिवाद असतो. युक्तिवाद मांडताना बुद्धीचा उपयोग करावा लागतो, पण वाद खेळणारी बुद्धी अध्यात्मविद्येला घातक नव्हे मारक ठरते. संवाद भोगणारी बुद्धी शुद्ध जिज्ञासेने प्रेरित झाल्याने अध्यात्मविद्येस पोषक ठरते. अध्यात्मामध्ये बुद्धी तर हवीच, पण ती आपल्यावर उलटणारी नसावी. सूक्ष्म वादामध्ये अहंता वाटते, विकारांना वाव मिळतो. त्या कारणाने मनाचे समाधान बिघडून जाते. घरी कामधेनू पुढे ताक मागे, हरी बोध सांडवणी वेवाद लागे. करी सार चिंतामणी काच खंडे, तया मागता देत हाये उदंडे. ज्याच्या घरी कामधेनू आहे तो माणूस जर दुसऱ्याच्या घरी ताक मागू लागला तर ते अतिखाद्य हास्यास्पद होईल हो. त्याचप्रमाणे आपल्याच पाशीच असणारे भगवंताचे ज्ञान बाजूस सारून जो सूक्ष्मवादाच्या मागे लागतो त्याचे जीवन वाया जाते. समजा एखाद्याच्या हातात चिंतामणी म्हणजे त्याच्या हातात सर्व काही, पण तो जर त्यास केवळ काचेचे तुकडेच मागू लागला तर ते त्यास हवे तेवढे मिळतात. माणसाला बुद्धी नावाची फार मोठी शक्ती मिळालेली आहे, पण ती दुधारी शस्त्रासारखी काम करते. ती नित्याकडे वळली तर भगवंताचे ज्ञान करून देते. ती अनित्याकडे वळली तर दृश्याचे ज्ञान करून देते. ती कामधेनू होय, म्हणजे आत्मज्ञानाचे दूध देणारी दिव्य देवता. ते दूध प्राशन करून परमानंद भोगण्याच्या ऐवजी अज्ञानी माणूस सूक्ष्मवादाचे ताक मागत फिरतो. तीच बुद्धी चिंतामणीसारखी होईल. हातात चिंतामणी असताना उत्तम रत्ने मागून घ्यावी, म्हणजे बुद्धीने भगवंताचे दिव्य ज्ञान मिळवावे. पण करंटा माणूस चिंतामणीपाशी काचेचे तुकडे मागू लागला तर त्याला ते पुष्कळ मिळतात. माणसाने बुद्धीचा उपयोग स्वार्थासाठी केला तर त्यास पुष्कळ देहसुख मिळू शकते. अति मूढ त्या दृढ बुद्धी असेना, अति काम त्या रामचिंती वसेना. अति लोभ त्या क्षोभ होईल जाना, अति विषयी सर्वदा दैन्यवान. जो अति अज्ञानी असतो त्याची बुद्धी स्थिर राहत नाही. जो अति काम लंपट असतो त्याच्या अंतकरणात भगवंत ठरत नाही. जो अतिलोभी असतो त्याचे मन कधी स्वस्थ राहत नाही. सारांश, जो अतिभोगी असतो तो सदैव लाचार असतो. मानवी जीवनात व्यक्तिगत
सामाजिक अंगाचा समतोल राहण्यास माणसाने वासना तृप्तीमध्ये सुवर्णमध्ये साधला पाहिजे. उदाहरणार्थ, काम वासना भोगणे गैर नाही, पण ती अमर्याद भोगणे पाप. तसेच प्रपंच नीट चालल्यास किमान लोभ ठेवणे गैर नाही, पण अतिलोभी बनणे पाप. तोच नियम बुद्धीला लागू पडतो. सामान्य माणसाच्या बुद्धीमध्ये साधारण अस्थिरता स्वाभाविक असते, पण जी बुद्धी कोठेच स्थिर राहू शकत नाही ती विकृत बुद्धी समजावी. या सर्व दोषांचे मूळ माणसाच्या विषयाधीनतेमध्ये सापडते. ज्याचे सुख दृश्य वस्तूंवर सर्वस्वी अवलंबून राहते तो सुखाच्या बाबतीत सर्वस्वी परावलंबी असतो. जगाने सुख दिले तरच त्याला सुख मिळते, म्हणून जो जगाशी लाचारपणे वागतो त्यालाच श्री समर्थ दैन्यवाना म्हणतात. भगवंताचा भक्त गरीब असू शकतो, पण दैन्यवाना नसतो. नको दैन्यवाने जिने भक्ती ऊने, अति मूर्ख त्या सर्वदा दुःख धुने. धरी रे मन आदरे प्रीती रामी, नको वासना हे मधामी विरामी. भक्तिहीन जीवन म्हणजे हीन जीवन होय. अति अज्ञानी माणसाला नेहमी पुष्कळ दुःख भोगावे लागते. म्हणून म्हणा, भगवंतावर मोठ्या आदराने प्रेम करायला शिकावे. भगवंताच्या प्रेमाशिवाय असलेल्या ऐश्वर्याची वासना धरू नकोस. भगवंताला सर्वोत्तम मानणे म्हणजे त्यास मानवी जीवनातील परमोच्च मौल्य मानणे. परमोच्च मौल्य गुंफलेले नाही ते जीवन इतर दृष्टीने किती चांगले असले तरी उत्तम जीवन नव्हे. शिवाय भगवत विहीन जीवनात दुःखाचे प्रमाण अधिकच आढळते. म्हणून शहाण्या माणसाने भगवंताच्या प्रेमाचा अभ्यास करावा. ऐश्वर्य असावे, पण ते भगवंताला जोडून मागावे. अशा ऐश्वर्याने संपत्तीचे दुष्परिणाम भोगावे लागत नाही. या ठिकाणी आपले 5 श्लोक संपले. श्रवण केले तर बोला व प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.